नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या यूट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून DMER, एम्स, DHS, CHU या सर्व एक्झामची तयारी करून घेणार आहोत. तर सिलेबसनुसार आपण पहिल्यांदा सगळ्यात इझी जो सब्जेक्ट आहे तो चूज केलेला आहे, जे की न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन एक असा सब्जेक्ट आहे की जे आपल्याला 10th होता, 12th होता, त्यानंतर डिग्रीला पण होता. तर त्याचं म्हणजे एक खासियत अशी आहे की त्याच्यावर 1 ते 2 क्वेश्चन प्रत्येक एक्झाममध्ये येतात आणि येतातच. पण त्याचा विषय असा आहे की त्याच्यावर इझी क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे ते क्वेश्चन येणंही येणं आहे आपल्याला. जर तो क्वेश्चन तुमचा चुकला, कारण ते सर्वांनाच येते, येणंही येणं आहे. जर तो क्वेश्चन तुमचा चुकला तर तुमची रँक खूप काही खालीवर होऊ शकते. तर आपण काय करूया, एक न्यूट्रिशनचं क्विक रिव्हिजन घेऊया. तर न्यूट्रिशन न्यूट्रिशन काय आहे? न्यूट्रिशन अ सायन्स ऑफ फूड अँड इट्स रिलेशन टू द हेल्थ. म्हणजे जे काही फूडचं सायन्स आहे की त्याचा हेल्थवर काय अफेक्ट होतो, त्याच्या डिफिशियन्सीमुळे कोणते डिसीज होतात, काय नाही, हे यामध्ये आपण न्यूट्रिशनमध्ये शिकतो. तर जे फूड आहे त्या फूडचं क्लासिफिकेशन कसं केलं आहे? एनर्जी प्रोव्हाइडिंग. एनर्जी प्रोव्हाइडिंगमध्ये काय येतात? कार्बोहायड्रेट आणि फॅट. म्हणजे कसं ह्युमनसाठी जे मेजर एनर्जी प्रोव्हाइडर आहे, म्हणजे प्रोटीन पण एनर्जी प्रोव्हाइड करते, पण प्रोटीन कसं स्मॉल अमाऊंटमध्ये आपण कंझ्युम करतो. सर्वात जास्त कार्बोहायड्रेट किती पर्सेंटमध्ये करतं एनर्जी प्रोव्हाइड? एक 60 to 70% कार्बोहायड्रेट. त्याच्यानंतर फॅट करते 15 ते 20, आणि त्याच्यानंतर प्रोटीन करते 10 ते 15% एनर्जी प्रोव्हाइड करते आपल्याला. तर प्रोटीन काय आहे? बॉडी बिल्डिंग. म्हणजे जे काही बॉडी बिल्डिंग किंवा टिश्यू रिपेअरसाठी किंवा जे काही हार्मोन आहे त्यांच्या सिंथेसिससाठी प्रोटीन मदत करते. आणि तिसरं आहे प्रोटेक्टिव्ह फूडमध्ये काय? विटॅमिन्स आणि मिनरल्स याच्यापासून जे एनर्जी प्रोड्यूस होत नाही, पण हे कसे फॅक्टर आहे, ते आपल्याला पाहिजे स्मॉल अमाऊंटमध्ये आहे. तर पुढचे 3 टाईप बघितले: एनर्जी प्रोव्हाइडिंग, कार्बोहायड्रेट आणि फॅट, बॉडी बिल्डिंगसाठी प्रोटीन उपयोगात येते, आणि प्रोटेक्टिव्हमध्ये मिनरल्स अँड विटॅमिन्स. न्यूट्रियन्स काय? द सबस्टन्स विच आर इसेन्शियल फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, सेल्युलर फंक्शन. जे काय आपण न्यूट्रियन्स घेतात ते कशासाठी उपयोगात येतात? आपल्या डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथसाठी, रिप्रोडक्शनसाठी, मेटाबॉलिझमसाठी, आणि जे काही सेल्युलर फंक्शन्स आहेत त्या सर्वांसाठी. तर जे काही त्याचे 2 टाईप पडतात. जे न्यूट्रियन्स आहेत त्याचे 2 टाईप पडतात. एक काय? मॅक्रोन्यूट्रियन्स, आणि दुसरं काय? मायक्रो. आता मॅक्रो आणि मायक्रो कशामुळे? मॅक्रो म्हणजे काय? म्हणजे मोठा. तर लार्ज अमाऊंटमध्ये आपल्याला ते पाहिजे असतात आपल्या शरीरासाठी, लार्ज अमाऊंटमध्ये. त्याच्यामध्ये काय येणार? कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन. काय येणार? कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन्स, जे की आपल्याला डे टू डे लाईफमध्ये लार्ज अमाऊंटमध्ये लागतात, जसं की ग्राममध्ये लागतात किंवा किलोमध्ये पण लागतात, ग्राममध्ये. त्याच्यानंतर मायक्रो म्हणजे कसं? स्मॉल अमाऊंटमध्ये किंवा ट्रेस अमाऊंटमध्ये आपल्याला ते लागतात. तर मायक्रोमध्ये काय येणार? विटॅमिन्स आणि मिनरल्स. तर न्यूट्रिशनमध्ये फक्त 5च टॉपिक आहेत, जे की कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स. 5 जर टॉपिक हे कव्हर झाले ना, तुमचं न्यूट्रिशन पूर्ण संपून जाईल. आणि याच्यावर क्वेश्चन येतो. तर आपण या व्हिडिओमधून काय करूया? कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन या 3 टर्मविषयी समजून घेऊया, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स. म्हणजे 2 व्हिडिओ जरी तुम्ही बघितले ना, तर 2 व्हिडिओमध्ये तुमचं न्यूट्रिशन सर्व संपून जाईल. एक क्विक रिव्हिजन घेऊया. कार्बोहायड्रेटपासून सुरुवात करणार आहोत. कार्बोहायड्रेट्स काय आहेत? द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. कोणतंही जरी तुम्ही कार्बोहायड्रेट घेतलं, तर समजा तुम्ही उदाहरणार्थ ग्लुकोज घेतलं, C6H12O6, तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 3 कंपाऊंड पासूनच बनलेला आहे, आणि त्याचा केमिकल फॉर्म्युला पण कसा आहे? CH2O. मग याच्यामध्येच कमी जास्त होत असते. द वर्ड कार्बोहायड्रेट डिराइव्ड फ्रॉम कार्बन अँड हायड्रोजन बेस्ड ऑन इट्स केमिकल फॉर्म. त्याचा केमिकल फॉर्म्युलाच आहे कार्बन, C आणि H2O, म्हणून त्याचं नाव कसं आहे? कार्बोहायड्रेट पडलं. दे आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी. तुम्हाला आताच सांगितलं, 60 to 70% ऑफ ह्युमन जे आपल्याला एनर्जी भेटते ती कार्बोहायड्रेटपासून भेटते. इट प्रोव्हाइड 4 किलो कॅलरी एनर्जी. जर एक ग्राम जर आपण कार्बोहायड्रेट कंझ्युम केलं, तर त्याच्यापासून आपल्याला किती? 1 ग्राम जर कार्बोहायड्रेट कंझ्युम केलं तर त्याच्यापासून 4 किलो कॅलरी आपल्याला एनर्जी भेटते. तर तसं जर प्रोटीन विषयी आपण केलं, तर प्रोटीनपासून किती भेटते? प्रोटीनपासून पण 4 किलो कॅलरी. हा क्वेश्चन खूप वेळेस विचारलेला आहे. आणि सर्वाधिक म्हणजे फॅटपासून किती भेटते? तर 9 किलो कॅलरी पर ग्राम. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन बघूया.
क्लासिफिकेशनमध्ये 3 क्लासिफिकेशन पडतात. एक मोनोसॅकॅराइड, ऑलिगोसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड. मोनोसॅकॅराइड म्हणजे काय, त्याच्या नंबर ऑफ कार्बन ॲटमनुसार त्याच्यामध्ये सिंगल युनिट ऑफ शुगर असते. सिंगल युनिट, एकच युनिट असते शुगरचं. स्वीट इन टेस्ट असतात. उदाहरणामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज. त्याचे पण मोनोसॅकॅराइडचे पण नंबर ऑफ कार्बन ॲटम म्हणून टाईप पडतात की बायोज म्हणजे 2 कार्बन ॲटम, ट्रायोज म्हणजे ग्लिसरॉल 3 कार्बन ॲटम, टेट्रोज, पेंटोज. आता पेंटोजचं लक्षात ठेवायचं, डिऑक्सिरायबोज शुगर कशामध्ये असते, डीएनए, डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. डिऑक्सिरायबोज हे जे शुगर असते ते डीएनए मध्ये असते. आणि हेक्झोज मध्ये काय, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. हे तर सगळ्याला माहिती आहे कारण 6 कार्बन ॲटम असतात. तर कार्बोहायड्रेटचे टाईप किती आहेत, मोनोसॅकॅराइड, ऑलिगोसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड. तर त्याच्यामध्ये मोनोसॅकॅराइड म्हणजे सिंगल शुगर युनिट असते. सिंगल म्हणजे ग्लुकोज फक्त, त्याच्यामध्ये ग्लुकोज सिंगल, फ्रुक्टोज सिंगल. आणि त्याच्यानंतर काय, ऑलिगोसॅकॅराइड मध्ये कसं असते, जे काय आपण मोनोसॅकॅराइड बसले सिंगल युनिट जसं की ग्लुकोज, फ्रुक्टोज, तर याचं कॉम्बिनेशन बनून तयार होतात ऑलिगोसॅकॅराइड. तर ऑलिगोसॅकॅराइड मध्ये पण डायसॅकॅराइड, ट्रायसॅकॅराइड, टेट्रासॅकॅराइड, पेंटासॅकॅराइड आणि हेक्झासॅकॅराइड म्हणजे जेवढे काही मोनोसॅकॅराइड युनिट कंपाऊंड होतील त्याच्यानुसार त्याचं नाव आहे. डाय म्हणजे 2, तर डायसॅकॅराइड म्हणजे 2. समजा ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, याच्यापासून काय होते, शुगर तयार होते. शुगर आपण जे केन शुगर म्हणतो ना, ती सुक्रीत समजा केन शुगर. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज हा पण क्वेश्चन भरपूर आहे. माल्टोज मध्ये काय असते, ग्लुकोज एक मोनोसॅकॅराइड सिंगल युनिट आणि प्लस ग्लुकोज एक दुसरा ग्लुकोज. तर 2 युनिट एका जागी मिळून तयार होतो माल्टोज. त्याच्यानंतर लॅक्टोज कुठं असते, मिल्कमध्ये असते. मिल्कमध्ये हे लक्षात ठेवायचं. तर त्याच्यामध्ये काय काय असते, एक सिंगल युनिट ऑफ गॅलॅक्टोज आणि दुसरं एक सिंगल युनिट ऑफ ग्लुकोज. त्याच्यामुळे 2 युनिट पासून तयार होते म्हणून त्याला काय म्हणतात, डायसॅकॅराइड. त्याच्यानंतर ट्राय, टेट्रा, पेंटा आणि हेक्झा म्हणजे जेवढी युनिट त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करत असाल कितीपर्यंत, एक 10 पर्यंत. 10 पर्यंत ते काय असणार आहे, ऑलिगोसॅकॅराइड. म्हणजे 6 युनिट झाली तर हेक्झासॅकॅराइड असं. त्याच्यानंतर काय, पॉलिसॅकॅराइड. पॉली म्हणलं मेडअप ऑफ 10 ऑर मोर दॅन 10 शुगर युनिट्स म्हणजे 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त शुगर युनिट जर ऍड झाले तर त्याच्यापासून काय तयार होते, पॉलिसॅकॅराइड तयार होतात. त्याच्यामध्ये पण 2 टाईप आहेत, एक आहे होमो आणि दुसरा आहे हेट्रो. आता होमो म्हणलं की कसं, एकच समजा ग्लुकोज, एक ग्लुकोज प्लस 2 ग्लुकोज प्लस 3 ग्लुकोज, असे जर ग्लुकोज 10 पेक्षा जास्त झाले तर त्याच्यापासून काय तयार होते, होमो पॉलिसॅकॅराइड. पॉली आलं 10 पेक्षा जास्त पॉली. त्याच्यानंतर होमो म्हणजे एकाच युनिट पासून होमोजिनस. त्याच्यामध्ये काय काय येणार, ग्लायकोजन, स्टार्च, सेल्युलोज हे उदाहरण येणार. आणि हेट्रो म्हणजे कसं, 10 पेक्षा जास्त युनिट आहेत पण 2-3 ऍड झाले दुसरे. कसं, दुसरे युनिट ग्लुकोज, नंतर फ्रुक्टोज, नंतर दुसरे कोणते युनिट, तर मग 10 पेक्षा जास्त आहेत, 50 युनिट आहेत पण अलग अलग आहेत. तर ते कसं हेट्रोजिनस आहे म्हणून हेट्रोपॉलिसॅकॅराइड. त्याचे उदाहरण काय, हायलोरोनिक ऍसिड, हिपॅरिन. हे फक्त उदाहरण लक्षात राहू द्या की कशाचे आहे ते. तर इथं आपलं हे संपलेलं आहे कार्बोहायड्रेट आपलं इथं संपलेलं आहे. तर आपण एकदाच क्विक रिव्हिजन करूया कार्बोहायड्रेटचं. बघा, न्यूट्रिशन एक मॅक्रो, दुसरं मायक्रो. मॅक्रोमध्ये बघितलं आपण कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि तिसरं आहे फॅट. मायक्रोमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. त्याच्यानंतर आपण बघितलं कार्बोहायड्रेट काय आहेत, हायड्रेट्स ऑफ कार्बन, जे की CH2O या फॉर्म्युल्याने दर्शवतो आपण. याच्यापासून एनर्जी किती होती, 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. त्याचे टाईप बघूया. टाईपमध्ये काय काय टाईप होते, एक होते मोनोसॅकॅराइड, दुसरे काय होते ऑलिगोसॅकॅराइड आणि तिसरे काय होते पॉलिसॅकॅराइड. तर मोनोसॅकॅराइड म्हणजे काय, सिंगल शुगर युनिट. कसं, सिंगल शुगर युनिट होतं. उदाहरणार्थ काय, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. नंतर ऑलिगो म्हणजे काय, एक पेक्षा जास्त युनिट, एक पेक्षा जास्त म्हणजे 2-3 कितीपर्यंत, 10 पर्यंत. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, डायसॅकॅराइडचे उदाहरणं कोणकोणते आहेत, केन शुगर जे की आपली नॉर्मल शुगर असते ना ती शुगर. त्याच्यामध्ये काय काय असते, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज 2 असतात. त्याच्यानंतर काय, माल्टोजमध्ये काय असते, ग्लुकोज प्लस ग्लुकोज. त्याच्यानंतर लॅक्टोजमध्ये काय असते, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. त्याच्यानंतर बघितलं पॉलिसॅकॅराइड म्हणजे 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त युनिट पासून बनलेलं असते पॉलिसॅकॅराइड. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होमोपॉलिसॅकॅराइड,
आणि हेटेरोपॉलिसॅकराइड जे एकाचपासून बनलेलं असते, एक जसं की ग्लुकॅगॉन, स्टार्च, सेल्युलोज, आणि हेट्रो म्हणजे आलं हायलोरोनिक ऍसिड आणि हिपॅन. समजलं. त्याच्यानंतर येतात प्रोटीन्स. प्रोटीन्स काय आहे? बॉडी बिल्डिंग फूड. आपण म्हणतो ना बॉडी बिल्डिंग जे करतात ते प्रोटीन घेतात, सिंथेटिक प्रोटीन घेतात ना. बॉडी बिल्डिंग फूड्स. दे आर लार्ज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मेड अप बाय 100 or more than 100 अमायनो ऍसिड. म्हणजे प्रोटीनचं जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट जसं किडनीचं कसं नेफ्रॉन असते तसं याचं की नाही काय असते अमायनो ऍसिड असतात. म्हणजे स्मॉलेस्ट युनिट काय असते प्रोटीनचं तर अमायनो ऍसिड असतात. देअर कंपोजिशन ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. फंक्शन्स काय काय होतात प्रोटीनचे? नंबर 1 तर बॉडी बिल्डिंग प्रोटीनमुळे, जे की बॉडी बिल्डिंग, टिश्यू रिपेअरिंग, जे काय टिश्यू रिपेअर होतात. प्रमोट वुंड हिलिंगमध्ये पण प्रोटीन येते. ग्रोथ ऑफ फिटस ड्युरिंग प्रेग्नन्सी, फॉर्मेशन ऑफ एन्झाईम्स, हार्मोन्स, इम्युनोग्लोबुलिन्स, कोॲग्युलेटरी फॅक्टर, हे सगळे प्रोटीनपासून बनलेले असतात. त्याच्यानंतर काय याचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट काय? बेसिक युनिट काय प्रोटीनचं? अमायनो ऍसिड्स. अमायनो ऍसिड्स तर अमायनो ऍसिड्सचे 2 क्लासिफिकेशन पडतात, एक इसेन्शियल आणि दुसरा नॉन इसेन्शियल. आता इथे थोडं कन्फ्युजन कराल बघा. इसेन्शियल म्हणलं की तुम्हाला वाटेल की बाबा जे बॉडीमध्ये तयार होतात ते इसेन्शियल असतील, पण इथे थोडं वेगळं आहे की जे आपल्या बॉडीमध्ये तयार होतात ते नॉन इसेन्शियल. जे बॉडीमध्ये तयार होतात, बॉडी प्रिपेअर करते ते नॉन इसेन्शियल असतात. आणि जे बाहेरून आपल्याला घ्यायची गरज पडाली द्यायची, जे बाहेरून आउटसोर्स पासून जे आपण घ्यायचे आहेत आपल्याला, त्याला इसेन्शियल म्हणतो आपण. इकडे ते घेणं आहे म्हणून ते इसेन्शियल आहे ना, हे लक्षात ठेवायचं. इसेन्शियल अमायनो ऍसिड्स विच आर नॉट सिंथेसाइज्ड बाय द बॉडी, दे शुड बी ऑब्टेन्ड थ्रू डाएट. बाहेरून घ्यायचेत आपल्याला म्हणजे ते इसेन्शियल आहे. आपल्याला बॉडी जर तयार करत असेल म्हणजे ते नॉन इसेन्शियल आहे. बॉडी आपापलं करायला तेवढं काही नाही. तर इसेन्शियल ते किती आहे? 9 आहे. इसेन्शियल अमायनो ऍसिड जे की आपल्याला बाहेरून घ्यायचे किती आहेत? 9. ते कसे आहेत? थेरिओनिन, व्हॅलिन, ट्रिप्टोफॅन, आयसोल्युसिन, ल्युसिन, लायसिन, फिनिलॅलानाइन, मिथिओनिन आणि हिस्टिडीन. तर त्याचं कसं लक्षात ठेवायचे? आता 9 आहेत, तर याच्यावर भरपूर वेळेस क्वेश्चन आलेला आहे. तर 9 आहेत का इसेन्शियल अमायनो ऍसिड. इसेन्शियल अमायनो ऍसिड. तर त्याची एक ट्रिक आहे. काय आहे? प्रायव्हेट टीम हॉल. प्रायव्हेट टीम हॉल. प्रायव्हेट टीम हॉल. हे झाले 1 2 3 4 5 6 3 9. प्रायव्हेट टीम हॉल. समजलं. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचे पी वरून काय आहे? फिनिल ॲलानाइन, व्हॅलिन, ट्रिप्टोफॅन, थ्रिओनिन, आयसोल्युसिन, त्याच्यानंतर एम वरून काय? मिथिओनिन, हिस्टिडीन, ल्युसिन आणि लायसिन. तर हे 9 कसे लक्षात ठेवायचे? प्रायव्हेट टीम हॉल. प्रायव्हेट टीम हॉल. पी वरून फिनिल ॲलानाइन, व्हॅलिन, ट्रिप्टोफॅन, थ्रिओनिन, आयसोल्युसिन, मिथिओनिन, हिस्टिडीन, लायसिन आणि ल्युसिन आणि लायसिन. हे 9 लक्षात ठेवायचे. याच्यावर खूप वेळेस क्वेश्चन आला आहे की इसेन्शियल अमायनो ऍसिड कोणते आहेत. तुम्हाला दुसरे नॉन इसेन्शियल देतील, बाकीचे उरलेले जे आहे ते, आणि याच्यातले एक देतील, आणि इसेन्शियल अमायनो ऍसिड कोणता आहे हे ओळखा म्हणते, डिफरन्शिएट करा म्हणते. त्याच्यानंतर 2 डिसीज आहेत प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनचे. प्रोटीन कार्बोहायड्रेट माल न्यूट्रिशनचे. मस्ट कॉमन न्यूट्रिशनल प्रॉब्लेम इन चिल्ड्रन इन डेव्हलपिंग नेशन. जे काय डेव्हलपिंग नेशन आहे त्याच्यातला मस्ट कॉमन प्रॉब्लेम आहे न्यूट्रिशनल प्रॉब्लेम. अंडरवेट फॉर एज, म्हणजे त्याचं एज कसं समजा 6 year 3 year असते, पण त्याचं वेट नसते, अंडरवेट असतात, कमी वेट असते, म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असते त्याच्या. मेनली इन स्लम एरिया, जे काय स्लम एरिया आहेत त्याच्यामध्ये असते, जिथे ज्याला जास्त कमी डाएट खायला भेटते असं. प्रोटीन एनर्जी मालिक्युलर फाउंड इन 2 क्लिनिकल फॉर्म. एक असते मरॅस्मस आणि क्वाशिगर. हे 2 डिसीज खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावर पण क्वेश्चन येते, म्हणजे हॉट क्वेश्चन आहे, ते हॉट टॉपिक आहेत. मरॅस्मस कॉमन आहे, याला कॉमन म्हणतात, कॉमन आहे, आणि क्वाशिगरला रेड वॉर्म म्हणतात. क्वाशिगर एकदाचे आपण काय करूया, एक पिक्चर बघून घेऊया, म्हणजे त्या पिक्चरवरून आपण त्याचे सिम्पटम्स, कारण सिम्पटम्स खूप विचारलेले आहेत.
तर हे आहे मर्यासमस. मर्यासमसला कसं लक्षात ठेवायचं, मेलेले माणसाचं आपण म्हणणार काय मेल्यावानी दिसायला असं म्हणता की नाही, म्हणजे तसं मर्यासमस मेल्यावानी दिसायला एकदम एकदम म्हाताऱ्या माणसासारखं. तर त्याचं काय सनकन आयज, म्हणजे आय डोळे खोल खोल गेलेले, थिन अँड बोनी फेस, म्हणजे एकदम म्हाताऱ्या माणसासारखं सुरकुत्या पडलेलं हे, पुअर ग्रोथ, ग्रोथ पण रिटार्डेड झालेली आहे, रिप्स क्लिअरली व्हिजिबल थ्रू द स्किन, कारण त्याचा पूर्ण फॅट बर्न झालेला असतो, त्याच्यामुळे फक्त रिप्स दिसतात त्याच्या, म्हणजे पूर्ण एकदम एकदम लुकडेला सुकडेला दिसतो समजा म्हाताऱ्या माणसासारखं ना. म्हणून त्याला लक्षात ठेवायचं मेले म्हाताऱ्या माणसासारखा मेल्यावर दिसायला मर्यासमस असं लक्षात ठेवायचं. पॉश्युकर, पॉश्युकरमध्ये कसं असते उलटा, इथं कसं असते, इथं पॉश्युकर इथं पण मल नरिष्ठ असते. याच्यामध्ये मेन फीचर याचं आहे की एडिमा आहे, याच्यामध्ये एडिमा असते, म्हणजे हे कसं तर असं डल असते एकदम बेबी डल, म्हणजे एकदम असं जाडजूड दिसते सगळं, बेली पेड दिसते, पोट आलेलं, चेहरा एकदम फेस एकदम स्वेलिंग असते, मून फेस एकदम स्वेलिंग असते एकदम, फेसवर स्वेलिंग असल्यामुळे कसं एकदम चंद्राचा मुखडा दिसल्यासारखं मून फेस दिसते ते. फॅटी लिव्हर, लिव्हर पण स्वेलिंग असते, लिव्हर पण हिपॅटोमेगॅली, हिपॅटोमेगॅली असते, हिपॅटोमेगॅली. हिपॅटोमेगॅली झाल्यामुळे काय होते, सिरम बिलिरुबिन कमी होते, सिरम बिलिरुबिन कमी झाल्यामुळे काय होते, एडिमा तयार होते, एडिमा, त्या एडिमामुळे सगळीकडे स्वेलिंग दिसते. तर आपण एकदम ब्रीफमध्ये घेऊया. तर कॉजेस काय काय, तर मर्यासमसचा पहिला कॉज काय आहे बघ, डिफिशियन्सी ऑफ एनर्जी. हे कसं होतं, एनर्जीमुळे होते. एनर्जी म्हणजेच काय, कार्बोहायड्रेट, मेन सोर्स काय, कार्बोहायड्रेटमुळे याची डिफिशियन्सी असल्यामुळे होते. आणि तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये रिव्ह्यूज पूर्ण व्हिजिबल होत्या मर्यासमसमध्ये, म्हणजे एकदम लुकडा सुकडा होता, म्हणजेच काय, कार्बोहायड्रेटमुळे. आणि याचा मेन कॉज काय, हार्ट एकदम जाडजूड दिसायला, सर्व दिसायला, म्हणजे त्याचं जे कार्बोहायड्रेट आहे याच्यात एनर्जी आहे सर्व आहे, तर मग कमतरता काय, प्रोटीन आहे. डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन डिस्पाईट ॲडिक्वेट कॅलरी इंटेक, कॅलरी इंटेक याला भरपूर घ्यायला तर एकदम जाडजूड आहे, पण प्रोटीनची कमतरता आहे. एज ग्रुप काय, हे इन्फंटमध्ये असते 1 इयरच्या अगोदर, कॉमन इन चिल्ड्रन 1 to 3, हे टॉडलरमध्ये असते, टॉडलरमध्ये. आणि हे कुठं असते, इन्फंटमध्ये. अपिरन्स काय असते, सिव्हिअर वॉस्टिंग, इमॅसिएटेड लुक, स्किन अँड बोन्स, सिव्हिअर एकदम वॉस्टिंग झालेली आहे, मसल वॉस्टिंग काहीच नाही, मसलच नसतात त्याला, डायरेक्ट हाडत दिसत असतात, बोन्स दिसत असतात. स्वेलिंग, एडिमा असते त्याच्यामध्ये, कुठं कुठं फीट, अँकल, बेली एकदम पोट निघालेला असते, फेस मेलूक पफी एकदम असं बाहेर पडल्यासारखं चेहरा दिसते त्याचा, म्हणून त्याला काय म्हणतात, मून फेस, मून लाईक फेस म्हणतात त्याला. विचारलं जाते मून लाईक फेस कशामध्ये म्हणतात, तर क्वॉशोकॉरला म्हणतात. अपेरन्स, मसल आणि फॅट, लॉस ऑफ मसल फॅट टिश्यू, याचं कसं असतं, याच्यामध्ये मसल फॅट असते सगळ्यात प्रिझर्व केलं जातं. स्किन ड्राय, रिंकल्ड स्किन, हेअर स्पेअर्स अँड ब्रिटल, एकदम स्किन कशी असते, ब्रिटल असते, ड्राय रिंकल्ड असते, आणि हेअर्स कसे असतात, ब्रिटल असतात, म्हणजे असे समजा तुम्ही ओढल्या तरी तुटत राहतात. याच्यामध्ये काय, स्किन लिजन्स, ब्लॅकी पेन, डर्मॅटॉसिस, हेअर चेंजेस, कलर याचे कसे होतात, ब्राऊन आणि रेडिश कलर होतात. क्वॉशिओकॉरमध्ये हे पण लक्षात ठेवायचं, ब्राऊन आणि रेडिश होतात. एडिमा इथं असते काय नाही, याच्यामध्ये काही नाहीच, मसलच नाही, तर एडिमा असते का नाही, याच्यामध्ये काय असते, एडिमा असते. ड्यू टू प्लाझ्मा प्रोटीन लेवल, कशामुळे आता सांगितलं तुम्हाला, प्लाझ्मा प्रोटीन कमी होते, काय कमी होते, सिरम अल्बुमिन कमी होते त्याच्यामुळे. बिहेवियर काय, चाइल्ड इज युजली अलर्ट बट इरिटेबल, अलर्ट असते एकदम, आणि हे कसं असते, हे एकदम डल असते, लिथर्जिक असते, एकदम डल, खाऊन पिऊन एकदम सटक्या डल असते. आणि हे कसं असते, इरिटेबल असते, एकदम चिडचिड 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 करते. मॉर्टॅलिटी काय, हाय आहे इकडे, दोन्हीकडे हाय आहे, इफ अनट्रीटेड हाय आहे, ड्यू टू सिव्हिअर एनर्जी डिफिशियन्सी आणि इथे सिव्हिअर प्रोटीन डिफिशियन्सी. ट्रीटमेंट काय, ग्रॅज्युअल रिफिडिंग विथ बॅलन्स्ड कॅलरी अँड न्यूट्रियन्स. इथं एक पर्याय आहे बाबा, तुम्ही ग्रॅज्युअल म्हणजे 2-2 तासाला त्याला रिफिडिंग करू शकता, बॅलन्स्ड डाएट, कॅलरी आणि प्रोटीन इंटेक वाढवू शकता, कॅलरी इंटेक वाढवू शकता. मेन म्हणजे कॅलरी इंटेक आहे त्याचा, कारण त्याला एनर्जी किंवा कार्बोहायड्रेट्स कमतरता. आणि इकडे काय, ॲडिक्वेट प्रोटीन सप्लिमेंटेशन अलॉंग विथ कॅलरी अँड मायक्रो न्यूट्रियन्ट्स. इथे काय करावं लागणार आपल्याला, प्रोटीनचा इंटेक वाढवावा लागणार. फेस कसं आहे, सनकन फेस अँड आय मंकी लाईक फेस, मंकी लाईक एकदम असं मंकी लाईक फेस, कारण त्याच्या फेसवर काय फॅटच नाही. आणि इकडे काय, मून फेस, एकदम डल, एकदम जाडजूड मून फेस. हे तुम्हाला समजलं असेल. याच्यामध्ये मेन काय विचारलं जाते, हे मून लाईक फेस, आणि इकडे काय, मंकी लाईक आणि सन लाईक. आणि नंतर इकडे एडिमा, मेन आहे एडिमा, एडिमा विचारला जातो, कशात प्रेझेंट कशात प्रेझेंट नाही. त्याच्यानंतर हे इथं काय होते, हे इन्फंटमध्ये, हे टॉडलरमध्ये, एवढे 4 पॉईंट लक्षात. आणि मेन तर हेच आहे इथं, मर्यासमस एनर्जी डिफिशियन्सी आणि क्वॉशिओकर प्रोटीन डिफिशियन्सी. ओके, समजलं. हे बघा चित्र, हे पिक्चरवरून तुम्हाला सर्व क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर लिपिड्स,
लिपिड्समध्ये काय एनर्जी प्रोव्हाइडिंग फूड 9 किलो कॅलरी, तुम्हाला तेच सांगितलं. कार्बोहायड्रेट 4 किलो कॅलरी, प्रोटीन्स 4 किलो कॅलरी आणि लिपिड्स 9 किलो कॅलरी. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सर्वात जास्त कोणापासून भेटते? लिपिड्सपासून भेटते. स्टोरेज फॉर्म ऑफ लिपिड इज ट्रायग्लिसराईड. सिरम कोलेस्टेरॉल काय आहे? आपण म्हणतो कोलेस्टेरॉल वाढलं, हे वाढलं, CAD मध्ये, करोनरी आर्टरी डिसीजमध्ये अथेरोस्क्लेरोसिस होते. कशामुळे होते? तर कोलेस्टेरॉल डिपॉझिटमुळे होते. तर कोलेस्टेरॉल किती? नॉर्मल सिरम कोलेस्टेरॉल लेवल किती असते? 125 to 250 mg पर डे. तर फंक्शन्स काय आहेत लिपिडचे? रिच सोर्स ऑफ एनर्जी. रिच सोर्स ऑफ एनर्जी. फॅट जे तयार होते तुमच्या शरीरामध्ये ते लिपिड्समुळेच होते. रिच सोर्स ऑफ एनर्जी, मेंटेन बॉडी टेम्परेचर. जे जाड माणसं आहेत त्याला थंडीच वाजत नाही, कारण ते इन्सुलेटर म्हणून काम करते लिपिड. प्रोटेक्ट व्हायटल ऑर्गन्स. जे काय व्हायटल ऑर्गन्स आहे त्याच्या भोवती पण लिपिडचं कव्हरिंग असते. अब्झॉर्प्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ विटॅमिन्स. कारण विटॅमिन्स कसे आहेत आपले? EDK विटॅमिन्स काय आहेत? लिपिड सोल्युबल आहेत. आणि वॉटर सोल्युबल WBC. वॉटर सोल्युबल कोणते? BC. हे आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये घेणार आहोत सर्व ब्रीफमध्ये. इन्क्रीज फूड पॅलेटॅबिलिटी, म्हणजे जे काय पॅलेटॅबिलिटी म्हणजे काय की चवीला चांगले लागतात लिपिड. म्हणून त्याच्यानंतर फॅटी ॲसिड. बेसिक युनिट काय आहे याचं? बेसिक युनिट काय आहे? फॅटी ॲसिड. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. सॅच्युरेटेड म्हणजे काय? सिंगल बॉन्ड बनलेलं असतं. कार्बनची जी चेन आहे ती सिंगल बॉन्ड असते. ऑब्टेन फ्रॉम ॲनिमल सोर्स. सॉलिड असतात. सिंगल याच्यामुळे असल्यामुळं हे काय आहेत? सॉलिड आहेत. जसं की उदाहरणार्थ ॲसिटिक ॲसिड. आणि मोनो अनसॅच्युरेटेड ओनली 1 डबल बॉन्ड. मग इकडं काय? अनसॅच्युरेटेडमध्ये काय असणार आहे? कार्बनचे डबल बॉन्ड असणार आहे. पण त्याच्यातही 2 टाईप आहेत. एक आहे मोनो अनसॅच्युरेटेड, एक आहे पॉली. मोनोमध्ये काय असणार? एकच कार्बन, बाकी मग सिंगल. पॉलीमध्ये काय? हे डबल असणार. डबल म्हणजे इकडे डबल कार्बन बॉन्ड असणार. त्याच्यामध्ये हे कसं लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. कारण का? 2 याचे लिक्विडचं जर कॉम्बिनेशन झालं तर नंतर काय होणार? वॉटर बाहेर पडणार. त्याच्यामुळे लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. इथं काय? ओलिक ॲसिड आणि याचं काय? लिनोलिक ॲसिड. उदाहरण ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर लिक्विडचं मेन क्लासिफिकेशन आहे 3. एक सिंपल, कॉम्प्लेक्स, डिराइव्ड. सिंपल म्हणजे काय? मेड अप ऑफ ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिड किंवा ट्रायग्लिसराईड काय? बेसिक युनिट आहे. बेसिक युनिटपासून बनलेले असतात. जसं की फॅट, ऑइल, वॅक्स. हे कसे सिंपल आहेत. कॉम्प्लेक्स म्हणजे कसं? मेड अप ऑफ ग्लिसरॉल, फॅटी ॲसिड, नॉन लिपिड मॉलिक्युल म्हणजे दुसरे जे मॉलिक्युल आहेत जसं की फॉस्फेट, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड, या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन बनतात. त्याच्यामुळे याला काय म्हणतात? कॉम्प्लेक्स म्हणतात. कॉम्प्लेक्सिटी त्या जसं की फॉस्फोलिपिड म्हणजे काय? फॉस्फेट प्लस लिपिड. ग्लायकोलिपिड म्हणजे काय? कार्बोहायड्रेट किंवा ग्लायकोजन प्लस लिपिड. त्याच्यानंतर लायपोलिपिड लिपिड आणि प्रोटीन्स. त्याच्यानंतर आता याच्यात लायपोलिपिड झाले, लायपोप्रोटीन्स असतात. हे लायपोप्रोटीन्स. याच्यामध्ये आता याच्यावर पण क्वेश्चन खूप वेळेस आलेला आहे. लायपोप्रोटीन्स काय आहेत? कॉम्प्लेक्स. लायपोप्रोटीन ह्याच्यातच असते. लिपिड प्लस प्रोटीन म्हणजेच काय आहेत? कॉम्प्लेक्स आहेत. याच्यामध्ये 4 प्रकारचे असतात. एक असते HDL, हाय डेन्सिटी. नंतर दुसरं लो डेन्सिटी, नंतर व्हेरी लो डेन्सिटी आणि इंटरमिडिएट डेन्सिटी. आता याच्यामध्ये असं आहे की हाय डेन्सिटी काय आहे? तुम्हाला विचारला जातं गुड कोलेस्टेरॉल म्हणून कशाला ओळखलं जातं? तर HDL ला ओळखलं जातं. कशाला ओळखलं जातं? HDL ला ओळखलं जातं. आणि LDL ला काय? बॅड कोलेस्टेरॉल. LDL ला काय? बॅड लायपोप्रोटीन किंवा बॅड कोलेस्टेरॉल. कसं काय? तर हे जे काय आहेत हे चॅनल आहेत. याच्यामधून काय होतं माहिती आहे का? जे कोलेस्टेरॉल आहे, कोलेस्टेरॉलचं ट्रान्सपोर्टेशन होतं. कुठून होतं? लिव्हर टू ब्लड स्ट्रीम किंवा सिरम. कुठं होतं? कसे कोणामुळे होतं? HDL, LDL, VLDL, IDL. हे ट्रान्सपोर्टेशनचे चॅनल आहे. HDL काय करते माहिती आहे का? ब्लडमधून लिव्हरकडे आणतं. कशाला? कोलेस्टेरॉलला. म्हणजे काय करतं? ब्लडमधलं कोलेस्टेरॉल लेवल काय करते? कमी करतं. म्हणजे कमी झाला म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ना. कोलेस्टेरॉल वाढलं तर बॅड आहे, कारण त्याच्यामुळे अथेरोस्क्लेरोसिस, करोनरी आर्टरी डिसीज वगैरे होतं. डिपॉझिशन होते ना त्याच्यामुळे लिडिंग टू हार्ट अटॅक. तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का? हे काय? HDL ब्लडमधलं कोलेस्टेरॉल लिव्हरमध्ये आणते, नाही त्याच्यानंतर इथं त्याचं डिपॉझिशन होतं आणि
म्हणजे ब्लडमधलं कमी होतं ब्लड कोलेस्टेरॉल. पण LDL हे बाकीचे जे 3 आहेत ना, हे याचं ट्रान्सपोर्ट हे काय करतात, लिव्हर टू ब्लड स्ट्रीममध्ये करतात कोलेस्टेरॉलचं ट्रान्सपोर्टेशन. त्याच्यामुळे काय होते, ब्लड कोलेस्टेरॉल वाढते, कुणीकडं ब्लडमध्ये वाढते. तर हे लक्षात ठेवायचं की HDL हा गुड आहे आणि LDL आणि बाकीचे कसे बॅड आहेत हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तिसरं आहे डिराइव्हड, म्हणजे की त्याच्यापासून बनवलेले. त्याच्यामध्ये किटोन्स येतात, फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि त्याच्यानंतर कोलेस्टेरॉल पण याच्यात येते, डिराइव्हडमध्ये येते कोलेस्टेरॉल ना. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे BMI, बॉडी मास इंडेक्स. हे पण बघूया. BMI म्हणजे काय, इट एक्सप्रेस द रेशो ऑफ वेट फॉर हाईट अँड प्रोव्हाइड न्यूट्रिशनल स्टेटस, म्हणजे की वेट इन kg डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. हां, याच्यानुसार आपण तिकडे एखाद्याचं न्यूट्रिशनल स्टेटस कसं आहे ते चेक करू शकतो. तर त्याचे काय 18.5 to 25 हे कशी आहे, ती नॉर्मल रेंज असते, आपापली काढून घ्या. तर त्याच्या रिझल्टनुसार काय करायचं, आपण बघत राहायचं. तर नॉर्मल कसं आहे 18, त्याच्या खाली जर गेलं तर 18.5 to 16 पर्यंत गेलं तर काय अंडरवेट म्हणायचं, तिकडे त्याचं वेट कमी आहे. जर 16 पेक्षा कमी झालं तर काय सिव्हिअर अंडरवेट, आणि 15 पेक्षा खाली झालं तर व्हेरी सिव्हिअर. आणि जर 25 to 30, 25 नॉर्मल आहे ना, 25 to 30 झालं तर ओव्हरवेट म्हणायचं, इकडे वेट थोडं जास्त आहे. आणि 30 पेक्षा जास्त जर गेलं 30 पेक्षा तर ओबेसिटी. हे लक्षात ठेवायचं. काय ना, BMIचा फॉर्म्युला वेट इन kg डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर किती नॉर्मल 18.5 to 25. 25च्या वरी काय आहे ओव्हरवेट, 30च्या वरी ओबेसिटी, आणि याच्या खाली मग अंडरवेट, सिव्हिअर अंडरवेट, व्हेरी अंडरवेट. तर अशा प्रकारे आपल्या इथे सर्व कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड संपलेलं आहे. तर आपण त्याच्यावर काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघूया, जे की एम्स, DMER, DHS, CHO या सर्व एक्झाममध्ये आले. मॅक्झिमम तर एम्सला आलेले आहेत. द नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर इज मेंटेनड बाय, मी तुम्हाला सांगितलं बघा, बॉडी टेम्परेचर इज मेंटेनड बाय इन्सुलेटर म्हणून काम करते. कोण करते, इन्सुलेटर. म्हणून जाड्या माणसाला थंडी वाजत नाही, काय करते, फॅट करते. कोण करते, फॅट करते. विच ऑफ द फॉलोइंग इज अ गुड कोलेस्ट्रॉल. आत्ता सांगितलं तुम्हाला मी, गुड कोलेस्ट्रॉल काय, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन काय करते, लिव्हरमध्ये काय करते, ब्लड स्ट्रीममधून कोलेस्ट्रॉलला काय करते, लिव्हरमध्ये आणते, आणि इथं त्याचं डिस्ट्रक्शन होते, म्हणजे ब्लडमधला कोलेस्ट्रॉल कमी होते. कोणता, हाय डेन्सिटी. बाकीचे हे काय आहेत, बॅड कोलेस्ट्रॉल आहे. हायेस्ट एनर्जी यील्डिंग ग्रुप कोणता आहे, फॅट, शुगर, प्रोटीन. तुम्हाला सांगितलं मी, कार्बोहायड्रेट किती देते, 4 किलो कॅलरी. फॅट किती देते, 9 किलो कॅलरी. शुगर म्हणजेच काय, कार्बोहायड्रेट 4 किलो कॅलरी. आणि प्रोटीन किती, 4 किलो. प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट दोन्ही 4 आणि फॅट किती, 9. म्हणून आन्सर काय, फॅट. इन द फॉलोइंग विच इज कंपाऊंड लिपिड. लिपिड बघितले आपण, कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स. याचं नाव काय, कॉम्प्लेक्स, म्हणजे जे की 2 लिपिड प्लस दुसऱ्या एका मॉलिक्युलपासून बनलेला आहे. जसं की ट्रायग्लिसराईड आहे का, नाही. हे कसं आहे, सिंपल लिपिड आहे. कोलेस्टेरॉल कसं आहे, डिराइव्ड लिपिड. फॉस्फेट प्लस लिपिड, म्हणून हे काय, कंपाऊंड लिपिड किंवा कॉम्प्लेक्स लिपिड. बेसिक स्ट्रक्चरल युनिट ऑफ प्रोटीनचं बेसिक स्ट्रक्चरल युनिट काय आहे, अमायनो ॲसिड. मी सांगितलं तुम्हाला, अमायनो ॲसिड. ग्लुकोज कशाचा आहे, कशाचा आहे, कार्बोहायड्रेटचा. ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिड्स कशाचा आहे, हे लिपिड्स आहे. कशाचं आहे, लिपिड्स. अमायनो ॲसिड सांगितलंय तुम्हाला, किती आहेत अमायनो ॲसिड, 24 अमायनो ॲसिड्स आहेत. त्याच्यामध्ये 9 कसे आहेत, इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. कसे आहेत, इसेन्शियल ॲसिड. ट्रिक काय आहे, PVT, प्रायव्हेट टीम हॉल. येत धरायचं नाही, स्मॉल मी काढतो, आणि एल. त्याचं सांगितलं तुम्हाला, फिनिलालानिन, व्हॅलिन, थ्रिओनिन, ट्रिप्टोफन, आयसोल्युसिन, मिथिओनिन, हिस्टिडिन, ल्युसिन आणि लायसिन. हे 9 कसे आहेत, इसेन्शियल अमायनो ॲसिड. इसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणजे काय, जे की बॉडी प्रोड्यूस करत नाही, म्हणून काय करावं लागते, आपल्याला आउटर सोर्सपासून घ्यावं लागते, म्हणजेच डाएटमध्ये घ्यावं लागते, म्हणून त्याला इसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणतात. अमॉंग दिस विच इज नॉट इसेन्शियल अमायनो ॲसिड. आला बघा क्वेश्चन, इसेन्शियल अमायनो ॲसिड. थ्रिओनिन आहे का, आहे. व्हॅलिन आहे का, आहे. ट्रिप्टोफन आहे का, आहे. आर्जिनिन आहे का, नाही.
द अमाऊंट ऑफ प्रोटीन रिक्वायर्ड बाय इंडियन आयडलसाठी प्रोटीन किती असते पर डे रिकमेंडेड डेली अलाउन्स तुम्हाला सांगितलं मी प्रोटीनचा किती असते 1 ग्राम पर के जी प्रत्येक वजनाच्या एक किलो वजनाला 1 ग्राम खाल्लं पाहिजे म्हणजे ज्याचं 60 kg वेट आहे त्यानं 60 ग्राम प्रोटीन खाल्लं पाहिजे किती कसं पर डे म्हणजे किती 1 विच ऑफ द पॉलिसॅकराइड इज नॉट डायजेस्टेड बाय ह्युमन पासून कशा डायजेस्ट फ्रुक्टोज होते काय होते स्टार्च होते का होते डेक्स्ट्रॉन्स होते का होते सेल्युलोज होत नाही सेल्युलोज कशामध्ये असते झाडाच्या सालीमध्ये असते ट्री झाडाच्या साली त्याचं होते काय नाही डायजेशन ह्युमन बॉडी करत नाही लॅक्टोज प्रेझेंट इन मिल्क इज काय आहे लॅक्टोज सांगितलं तुम्हाला मी लॅक्टोज काय आहे डायसॅकराइड कशापासून बनलेलं असते लॅक्टोज ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज म्हणून काय डायसॅकराइड पॉलिसॅकराइड म्हणजे काय 10 पेक्षा जास्त हेट्रोपॉलिसॅकराइड 10 पेक्षा जास्त पण दुसरे मिळून अलग मिळून आणि मोनोसॅकराइड म्हणजे सिंगल युनिट जसं की ग्लुकोज फ्रुक्टोज माल्टोज स्टोरेज फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट इन ॲनिमल इज काय आहे ग्लायकोजन हिपेरिन आहे का नाही हिपेरिन तर अँटीकोॲग्युलंट आहे ग्लुकोज आहे का नाही बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट ग्लुकोज स्टार्च आहे का नाही काय आहे ग्लायकोजन ग्लुकोजचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर होते म्हणून याला काय म्हणते स्टोरेज विच क्लिनिकल साइन इज हिलमार्क ऑफ क्वॉशियोकार बट इज अब्सेंट इन मरेस्मस बघा आता मी तुम्हाला सांगितलं होतं क्वॉशियोकार आणि मरेस्मसचे डिफरन्स मसल वास्टिंग हेलमार्क म्हणजे काय की बाबा मेन सिम्पटम त्याचं काय तर काय सांगितलं होतं इडिमा काय होतं इडिमा कशामध्ये प्रेझेंट असतं इडिमा हे बघा मरेस्मस इथं काय क्वॉशियोकार मरेस्मसमध्ये काय असते मरेस्मस मेल्यासारखं म्हाताऱ्या माणसासारखं असते कसं सनकन फेस इकडं काय असते मूनलाईट फेस इकडं काय असते बेली सोलन इकडं काय असते इडिमा असते इथं काय असते हिपॅटोमेगॅली असते त्याच्यामुळेच काय होते सिरम अल्बुमिन कमी होते त्याच्यामुळं इडिमा होते इकडं त्याच्यामुळे इडिमा झाल्यामुळे पूर्ण बॉडी कशी एकदम डल होती इकडं कसं असते डल असते इकडं कसं असते इरिटेबल असते व्हिजिबल रिब्स असतात ब्रिटल हेअर असतात इकडं काय ब्राऊन हेअर असतात ब्राऊन रेडिश हेअर असतात त्याचं झाले हे कशामुळे होते एनर्जीमुळे होते हे कशामुळे होते प्रोटीन डिफिशियन्सी हे कसं एनर्जी डिफिशियन्सीमुळे होते आलं लक्षात A child is an old man's face appearance, old man's face and prominent ribs is likely. आता सांगितलं ओल्ड मॅन क्वेश्चन आलेले आहेत सर्व ओल्ड मॅन्स फेस म्हाताऱ्या माणसासारखं मेल्यासारखं मरेस्मस विच बायोलॉजिकल मार्कर इज सिग्निफिकंटली लोअर इन क्वॉशियोकार लिडिंग टू इडिमा आता सांगितलं इडिमा कशामुळे होती क्वॉशियोकारमध्ये इडिमा कशामुळे होती सिरम अल्बुमिन कारण हिपॅटोमेगॅली झाल्यामुळे सिरम अल्बुमिनचं प्रमाण कमी होते सिरम अल्बुमिन काय करते ऑनकॉटिक प्रेशर मेंटेन करते वॉटर काय होते मग वॉटरचं रिटेन्शन करीत असते ते पण मग वॉटर बाहेर गेल्यामुळे काय होते इडिमा कशामुळे होते तर सिरम अल्बुमिन कमी झाल्यामुळे होते चलो तर अशा प्रकारे आपण या टॉपिकमध्ये या न्यूट्रिशनच्या टॉपिकमध्ये आपण काय शिकलं न्यूट्रिशनच्या टॉपिकमध्ये काय बघलं द मॅजिक मी आर यू लुकिंग फॉर इज इन द वर्क यू आर अवॉइडिंग सगळ्यात भारी कोट आहे आतापर्यंतचा न्यूट्रिशन टाईप पडतात मॅक्रो मायक्रो त्याच्यानंतर बघितलं कार्बोहायड्रेट्स टाईप प्रोटीनचे टाईप त्याच्यानंतर क्वॉशियोकार आणि मरेस्मस त्याच्यानंतर लिपिडचे टाईप बघितले आपण HDL IDL LDL त्याच्यानंतर BMI बघितलं आणि नंतर क्वेश्चन आता हे क्वेश्चन तुम्हाला खूप इझी वाटत असतील की इझी आहेत पण हे सर्व क्वेश्चन प्रिव्हियस एक्झाममध्ये विचारलेले आहेत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय घेऊया विटॅमिन्स आणि मिनरल्स घेऊया म्हणजे 5 टॉपिक कंप्लीट होतील आणि तुमचं न्यूट्रिशन येथे 2च व्हिडिओमध्ये संपून जाईल तर त्याच्यामुळं काही काळजी करू नका आपण असा एक सब्जेक्ट घेऊया नेक्स्ट आपण न्यूट्रिशनच्या नंतर एखादी दुसरा पेडियाट्रिक वगैरे घेऊया आणि सर्व एक्झामच्या अगोदर आपण सर्व सिलेबस संपून एकदम प्रॉपर नियोजनाने संपून टाकूया पूर्ण सिलेबस आणि सिलेक्शन तुमचं पक्क
ते सबस्क्राईब करा चॅनलला, नर्सिंग करिअर अकॅडमी, वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल नर्सिंग एक्झाम्स. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.